गणपती बाप्पा मोरया. एका गावात एक धोंडू नावाचा शेतकरी राहत होता. उन्हाळ्याचे दिवस होते. त्याने शेतात टरबूज, खरबूज, कलिंगड आणि काकडी लावली होती आणि त्यांचे प्राणी आणि चोरट्यापासून रक्षण करण्यासाठी त्याने शेतात झोपडी बांधली होती. रात्री तो तिथेच झोपायचा आणि राखणदारी करायचा. एके रात्री शेजारच्या गावात तमाशा आला होता आणि या पठ्ठ्याला तमाशातलं नाचगाणं बघायला खूप आवडायचं. पण त्याला प्रश्न पडला, तमाशाला जायचं तरी कसं? घरी कळालं तर बायको आणि आई माझे भांडून भांडून बुसकाट पाडतील आणि मोठा भाऊ तर या वयात सुद्धा आपली धुलाई करीन आणि न सांगता गेलो तर शेताची राखणदारी कोण करणार? असा विचार करत असताना तिथे दाढी वगैरे राखलेला एक साधू आला. त्याला पण धोंडूला खूपच आनंद झाला. त्या साधू बाबाला झोपडीत बसून धोंडू म्हणाला, बाबा तुम्ही मस्तपैकी येथे आराम करा. भूक लागली तर टरबूज, खरबूज, कलिंगड, काकडी आणि भाजी भाकरी खा. समजा शेतात चरायला प्राणी आला तर त्याला हाकलून लावा. माझं थोडं काम आहे, मी मध्यरात्री परत येईल. साधूबाबांना पण काय हवे होते ते म्हणाले, निर्धास्त होऊन जा बाळा, मी सगळं काही पाहिल. धोंडू गेल्यावर साधू बाबा शेतात घुसले आणि टरबूज, खरबूज, कलिंगड, काकडी घेऊन आले. भरपेट खाऊन झाल्यावर त्यांनी चिलम बनवली आणि ते ओढू लागले. पण चिलमची ठिणगी गवतापासून बनलेल्या झोपडीवर पडली आणि कधी आग लागली हे साधू बाबाला पण कळाले नाही. साधू बाबाने झोपडीतून उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा पाय धोटात अडकला आणि ते तिथेच पडले आणि जळून खाक झाले. शेतात झोपडीला लागलेली आग बघून गावातील लोक पळत पळत आले. त्यांनी धोंडूला हाक मारली, पण धोंडूचा कसलाच रिप्लाय मिळाला नाही. तो तर कुठेच दिसत नव्हता. त्यांना वाटले की धोंडू हा झोपडीत जळून मेला. आग विझवल्यानंतर त्याच्या मोठ्या भावाने पाहिले तर त्यांना तिथे एक डेड बॉडी सापडली. ती धोंडूची आहे असे समजून घरच्यांनी मोठमोठ्यांनी रडायला सुरुवात केली. धोंडूचे अंतिम संस्कार करून हे सर्वजण घरी परतले. रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी धोंडू शेतात परतला तर त्याने पाहिले की त्याची झोपडी जळून राख झाली आहे. त्याला खूप राग आला आणि म्हणाला, साल्याने खरबूज टरबूज खाल्ले तर खाल्ले, वरून जाता जाता माझ्या झोपडीला आग लावून निघून गेला. आता घरची काय म्हणतील असा विचार करत तो गावातल्या घराकडे निघाला. गावातल्या चावडीत लोक त्याला शोकग्रस्त दिसले. कोणीच कोणाशी बोलत नव्हते. लोकांच्या डोळ्यात पाणी होते. हे बघून त्याने तिथे बसलेल्या मोठ्या भावाला हाक मारली. हा आवाज ऐकताच सर्वजण दचकले. एकाने तर त्याला चिलम फेकून मारली. धोंडूने आपले कपडे झटकले. सगळे लोक भूत भूत म्हणत त्याच्या पाठीमागे काठ्या भाला घेऊन धावले. मारा मारा, भूत आले, भूत आले. लोक आपल्याला मारायला येत आहेत हे बघून धोंडू जीव मुठीत घेऊन जोरात पळाला आणि उसाच्या शेतात जाऊन लपून बसला. त्याला तर समजतच नव्हते की लोक त्याला मारायला का धावत आहेत. सकाळ होताच एक धोबी कपड्याचं घोटुडं घेऊन नदीवर चालला होता. त्या धोब्याला बघताच धोंडू त्याच्याकडे निघाला. त्याला विचारायचे होते की नक्की झालंय काय, लोक त्याच्यावर नाराज का आहेत. पण धोंडूला आपल्याकडे येताना बघून धोब्याची बोबडीच वळली. तो भूत भूत म्हणत डोक्यावरचं कपड्याचं घोटुडं तिथेच टाकून पळाला. आता मात्र धोंडू विचारात पडला, लोक मला भूत का म्हणत आहेत. तेवढ्यात त्याला गावातले लोक मशाली, काठ्या, भाला घेऊन धोब्याबरोबर त्याच्याकडे येताना दिसले. हे बघून धोंडू उसाच्या शेतात पळाला, कारण जर कोणी भाला मारला तर हकनाक आपला जीव जायचा. काय मूर्ख माणसं आहेत ज्यांनी जिवंत माणसाला भूत बनविले आहे. आता धोंडू विचार करू लागला, आता काय करावं बरं. असं करतो, रात्री येथून बाहेर निघतो आणि मोठा भाऊ एकटा असला की त्याला सांगतो मी जिवंत आहे, भूत नाही. रात्र झाली. धोंडू लपत कसा बसा घराच्या अंगणात पोहोचला आणि संधी मिळताच मोठ्या भावाला म्हणाला, दादा बिलकुल घाबरू नकोस, मी भूत नाही, धोंडू आहे. हे ऐकताच भाऊ मोठ्याने ओरडला की गावातले सर्व लोक जागे झाले.
एकत्र झाले. हे बघून धोंडू घाबरला आणि इथून पळून जाण्यातच आपलं भलं आहे असे मानून तो जोरात पळाला. गावातल्या कुत्र्यांनी दूरपर्यंत त्याचा पाठलाग केला, पण उसाच्या शेतात शिरल्यामुळे त्याचा जीव वाचला. इकडे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोक हैराण परेशान झाले. साला स्वतः तर मेला, पण दुसऱ्याचं जीणं हराम केलं आहे. भूताच्या भीतीने लोकांनी शेतात जाणे सोडून दिले. त्यांनी असे भूत कधीच पाहिले नव्हते की जे लोकांना शेतात काम करून देत नव्हते आणि रात्री बेरात्री गावात येऊन लोकांना त्रास देत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एका दरोडेखोराच्या शोधात एक ठाणेदार काही शिपायांना घेऊन आला. ठाणेदाराला ज्यावेळी कळाले की गावात एक भूत येत आहे, तर तो ठाणेदार आणि त्याचे शिपाई तेथेच मुक्कामासाठी थांबले. त्यांनी विचार केला, हे भूत वगैरे काही नसून तो दरोडेखोर असावा ज्याला आपण शोधत आहोत. मग ठाणेदाराने गावकऱ्यांना विचारले, भूत तुम्हाला कुठे दिसते? तर गावकरी म्हणाले, जास्त करून तो स्वतःच्या शेताच्या आसपास बसलेला दिसतो, जिथे तो झोपडीत जळाला होता. ठाणेदार त्याच्या मिशीवर ताव देत म्हणाला, व्हेरी गुड, आज रात्री त्याला आम्ही नक्कीच पकडू. तुम्ही पण आमच्या बरोबर चला. रात्र झाली. सगळीकडे चिर अंधार झाला. गावातील लोक हे ठाणेदाराबरोबर धोंडू असलेल्या शेतात गेले. ठाणेदार हा घोड्यावरून खाली उतरला. शिपायांनी घोडा कुठे पळून जाऊ नये म्हणून जमिनीत 2 खुट्या ठोकल्या आणि घोड्याचे पाय त्या खुटीला बांधले आणि ते भूताला शोधू लागले. धोंडू आपल्या शेताच्या एका बाजूला झोपला होता. लोकांना आपल्याकडे येताना बघून तो उठून बसला. देवाला ठाऊक आता कोणती आफत येणार आहे. त्याच्या मनात आलं की उसाच्या शेतात जाऊन लपून बसावं. परत त्याने विचार केला, असे किती दिवस लपून छपून स्वतःचा जीव वाचवायचा, त्याच्यापेक्षा यांच्या समोर गेलेलं बरं. तो उठला आणि लोकांकडे धावू लागला आणि म्हणाला, साल्यांनो, एकदाच पकडा मला आणि मारून टाका. मी भूत आहे, भूत, ते सुद्धा जिवंत भूत. पकडा मला, पकडा. अंधाऱ्या रात्री धोंडूचा आवाज बराच लांबपर्यंत घुमला. धोंडूला बघून सगळ्यांनी काठ्या मशाली तेथेच टाकून धूम ठोकली. शिपाई तर एवढे घाबरले की वाट मिळेल तिथे पळू लागले. ठाणेदार टांग टाकून घोड्यावर बसला, पण घोडा काही केला पुढे जाईना. ठाणेदाराला वाटले की भूताने घोड्याचे मागचे पाय पकडले आहेत, पण घोडा काही पुढे जात नाहीये. ठाणेदार एवढा घाबरला की तो तिथेच बेशुद्ध पडला. आणि दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरली की काल भूताने कमालच केली. ठाणेदाराच्या घोड्याला जागचे हलू दिले नाही, त्याला पकडून ठेवले. धोंडूच्या भूतापासून पिछा सोडविण्यासाठी लोकांनी त्याचा धावा घालण्याचा निर्णय घेतला, कारण धावा केल्यावर भूत प्रेत शांत होतात. सर्व गावकऱ्यांनी संध्याकाळी मिठाईचे बॉक्स शेतात ठेवले आणि धोंडूला श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी धोंडू हा उसाच्या शेतात लपून ऐकत होता. त्याचा मोठा भाऊ हात जोडून मोठमोठ्याने म्हणत होता, भाऊ, तू तर गेलास, पण आता या गावातल्या लोकांना माफ कर. या लोकांनी तुझे काय बिघडवले आहे? का तू या लोकांना त्रास देत आहेस? उद्या आम्ही तुझा धावा घालणार आहोत. तुला काय हवं असेल तर ते सांग, पण आमचा पिछा सोड. धोंडू आता खूपच वैतागला होता. त्याने विचार केला, दहाव्याच्या दिवशी मी पण तिथे जातो. कोण कोण पाहुणे आले आहेत ते पाहतो. जे कोणी येणार नाही त्याच्या घरी जाऊन माझ्यावर कोसळलेली आपत्ती सांगतो. मी धोंडू आहे, मी मेलो नाही, जिवंत आहे. माझ्या जागी झोपडीत साधू बाबा जळून मेले होते. दहाव्याच्या अगोदर मध्यरात्री धोंडू सावडीतल्या डेरेदार झाडावर चढून बसला. त्या झाडाच्या सावलीखाली मृतकाचे क्रियाकर्म झाल्यावर जेवणाच्या पंक्ती बसल्या. विविध प्रकारचे स्वादिष्ट व्यंजन वाढले जाऊ लागले. हे बघून धोंडूच्या तोंडाला पाणी सुटले, पण बिचारा तिथेच गपचूप पडून राहिला. त्याने पाहिले सर्व लोक जेवायला आले आहेत, फक्त त्याच्या बहिणीचे सासरे आले नाहीत. रात्री सर्व झोपल्यावर धोंडू झाडावरून खाली उतरला आणि बहिणीच्या सासरी निघाला. सकाळ सकाळी बहिणीच्या सासरी पोहोचला. आपली सारी आपबीती सांगितली. बहिणीच्या सासऱ्याने त्याला खायला प्यायला घातले आणि बैलगाडी तयार करून ते धोंडूला बरोबर घेऊन त्याच्या गावी पोहोचले. आई, वडील, भाऊ, बायको आणि गावकरी हे त्याला
व्याह्यांबरोबर बघून आश्चर्यचकित झाले. मग धोंडूने आपली आपबीती सांगितली आणि सर्वजण आपल्या मूर्खपणावर हसायला लागले. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.